कुठल्या घरात किती लाईट लावायचे हे अंदाजे ठरवायचं नसतं। यामागे एक छान फॉर्म्युला आहे जो मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। बेसिक सांगायचं झालं तर बेडमध्ये जेवढ्या लाईट्स लागतात त्यापेक्षा जास्त लिव्हिंग रूम मध्ये पाहिजेत आणि लिव्हिंग रूम मध्ये जेवढी लाईट्स असते त्यापेक्षा जास्त ऑफिस स्पेसेस मध्ये पाहिजे, कारण ऑफिस स्पेस मध्ये जास्त लाईट असणं ही एक रिफ्रेशमेंटची फिलिंग देते। त्यामुळे ऑफिस मध्ये काम करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही। आता कुठल्या रूम मध्ये किती लाईट पाहिजे यासाठी तुम्हाला त्याचा एरिया लक्षात घेतला पाहिजे। समजा 10 बाय 10 चा तुमचा बेडरूम आहे तर 10 × 10 बरोबर 100 म्हणजे 100 स्क्वेअर फूटचा तुमचा बेडरूम आहे। आता 100 स्क्वेअर फूटच्या रूम साठी किती लाईट्स पाहिजे यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे। 100 × 20 म्हणजे 2000 लुमेन। जर 100 स्क्वेअर फूटचा तुमचा बेडरूम असेल तर तुम्ही त्याला 30 ने मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला 3000 लुमेनची लाईट तिथे लागेल। आणि जर तुमचं 100 स्क्वेअर फीटचं ऑफिस असेल तर तिथे तुम्ही 40 ने मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला 100 स्क्वेअर फीट ऑफिस मध्ये 4000 लुमेनच्या प्रकाशाची गरज पडेल। आता लाईटचं वॅट सगळ्यांनाच माहिती असेल, पण ल्युमेन हा शब्द पहिल्यांदा ऐकत असाल तर तुमच्यासाठी सांगते। 50 वॅटचा बल्ब असेल तर आपल्याला 500 ल्युमेन एवढी लाईटची एनर्जी प्रोव्हाइड करतो, पण सध्या चांगल्या क्वालिटीचे 8 ते 12 वॅटचे एलईडी बल्ब सुद्धा आपल्याला 500 ल्युमेनची लाईट प्रोव्हाइड करू शकतात। आणि या फॉर्म्युलाचा यूज करून ज्या त्या बल्बच्या आणि वॅटच्या ल्युमेन नुसार तुम्ही तुमच्या रूम्स मध्ये लाईट फिक्स करू शकता।